233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वयल्यान आनी FM बँडाच्या 105.4 मेगाहर्ट्झांचेर आमच्या सगळ्या ऐकप्यांक परतून एकदा माय मोगाचो येवकार. फोन इन अस्तुरी हे कार्यावळींत आयचो विशय आसा डायबिटीक रेटिनोपॅथी. डायबिटीसाक लागून दोळ्यांत जावपी गुंतागुंत ह्या विशयाचेर आयज आमच्या स्टुडियोंत तुमकां मार्गदर्शन करपा खातीर आयल्यात डॉक्टर गिरीश वेळीस आनी तुमच्या सांगातान आसा हांव चारुशिला. दोतोर नमस्कार. नमस्कार मॅडम. तुमकां माय मोगाचो येवकार. आकाशवाणी परिवार तुमचें स्वागत करता. थँक्यू मॅडम. दोतोर, तुमची वळख हांव करून दितांच, पूण ताच्या पयलीं हांव तुमकां धन्यवाद म्हणटा की तुमी स्वता जावन आमकां संपर्क सादलो आमच्या आयकुप्या खातीर हो विशय सांगपाक. देव बरें करूं दोतोर. डॉक्टर गिरीश वेळीस कन्सल्टंट ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट म्हणून काम पळयतात. ते सर्जनूय आसात, युविया आनी ROP स्पेशलिस्ट. अनेक हॉस्पिटलांनी ते आपली सेवा दितात. मॅनेजींग कमिटीचे मेंबरूय ते आसात, गोंयाक रिप्रेझेंट करतात. दोतोर, तुमची वळख हांव पुरायेन करून दितां. पयलो प्रश्न म्हजो की तुमी दोतोर आनी ह्या दोळ्यांच्या क्षेत्रांत कशें वळ्ळे? मेन म्हणजे कितें आसा की दोतोराचो रोल जो आसा तो मोर ऑफ म्हणजे पेशंट अवेअरनेस आनी बऱ्याच फावटी कितें म्हणजे जे काही प्रॉब्लेम जाता त्यांची ट्रिटमेंट एक्सेस होवपाक बऱ्याच फावटी त्रास जाता. सो दोतोर होवपाचें अशें म्हजें काही स्पेशल एक्झॅक्ट रिजन नाशिल्लें जर हे पळयलें तर. पण म्हणजे स्टार्टिंगा पासून अभ्यास करून म्हणजे एक तर मेडिकलान वचपाचें किंवा इंजिनियरिंग वचपाचें हे दोन डिसायड केल्ले. आणि नंतर रँकिंग वगैरे व्यवस्थित येयल्यानंतर मुंबईन जॉईन जाल्लो, MBBS जालें. त्याच्या उपरांत मग जी काही सगळी सब्जेक्ट आशिल्ली त्याच्यार डोळ्याच्या बाबतीन म्हणजे नंतर जे आमचे पोस्ट ग्रॅज्युएशनाचे शिक्षणाची जी एंट्रन्स एक्झाम आसता त्याच्यार काही ऑप्शन्स हांव सिलेक्ट केल्ले. त्याच्यार डोळ्याचें जे एज्युकेशन साऊथ इंडियान बरें मेळटा, थंय म्हजें रँकींग बरें येयलां, हांव थंय पावलो. थंय गेल्या नंतर पयलीं जेव्हा MBBS केलें आनी ती हॉस्पिटल म्हणजे मुंबयचें KEM हॉस्पिटल आशिल्लें, थंयचें एनवायरमेंट आनी त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनान अरविंद हॉस्पिटलान जेव्हा हांव शिक्षण केलें ते जे एनवायरमेंट म्हणजे ह्या दोन्ही ठिकाणी जेव्हा हांव शिकलो तर त्या थंयचे जे म्हणजे म्हजे जे मेंटॉर्स किंवा टिचर्स जे आशिल्ले त्यांच्या म्हणजे वांगडा रावन त्यांनी जे सांगलां त्याच्यान म्हणजे लायफ चेंजींग आशिल्लें की बाबा म्हणजे पेशंटाक इथिकली आनी हार्ड वर्कींग हे करून म्हणजे तांकां हे करप. तर थंयच्यान त्यानंतर मग हांव रेटिनाचें करपाचें चिंतलेलें. दोतोर, तुमी म्हळें की आपले गुरू आशिल्ले, आपले टिचर्स आशिल्ले आनी तुमकां पेशंटा कडेन कशें वागप किंवा तांकां मोरल सपोर्ट कसो दिवप हे तांच्या कडल्यान तुमी शिकले. दोतोर, अशें गुरू मेळप हें भाग्य आनी तांचीच शिकवण मेळून तुमी आज हांगासर काम करतात. दोतोर, गोवा मेडिकल कॉलेजानूय तुमी खूब वर्सां काम केलां. आमच्या आयकप्यांक हांव परतून एकदां सांगपाक सोदतां की वर्ल्ड डायबिटीज डे हो दर वर्सा 14 नोव्हेंबर ह्या दिसा आमी मनयतात, जो सर फ्रेडरिक बेटिंग हांच्या वाडदिसाचें स्मरण करता. 1991 वर्सा आंतरराष्ट्रीय मधुमेह संघटना आनी जागतीक आरोग्य संघटना हांणी डायबिटीज बद्दल जागरूकता वाडोवपा खातीर ह्या दिसाची स्थापना केल्ली. आनी आयकपेनो, डायबिटीज जावन दोळ्यांची राखण करपाच्या हेतांत आनी त्या बद्दल जागृताय करपा खातीर डॉक्टर गिरीश वेळीस हांणी स्वता आमच्या कडेन संपर्क सादलो. बरोबर दोतोर? ते तुमकां ह्या विशयाचेर खूब खूब मार्गदर्शन करतले. दोतोर, सगळ्यांकूच उत्सुकताय आसतली की रेटिनोपॅथी म्हळ्यार कितें? आपलो डोळो जो आसा न्ही तो म्हणजे जशे पयलींच्या काळान जशे ते कॅमेरा आशिल्लो न्ही तसो आसता. म्हणजे जशे समोरल्या भागान जो पार्ट आसता ताका कॉर्निया म्हणटा, जो ट्रान्सपरंट आसता. त्याच्या भितरल्यान लेन्स आसता, म्हणजे त्याच्या पयलीं आपल्याला तो ब्रावन पार्ट दिसता, तो आयरीस आसता, तो त्या सायडी पर्यंत, आनी त्याच्या मागच्या वाटेन जी आसता ती लेन्स आसता.
थंय पर्यंत आपल्याला भायल्यान कोणाचो डोळो जर आपण पळयलो तर तो पर्यंत दिसता, पण त्याच्या भितूरल्यान लेन्साच्या मागच्या वाटेन जेल आसता, विट्रियस आसता, आणि जो त्याच्या रेटिना जो आसा तो त्याच्या फाटल्या वाटेन आसता. सो रेटिना म्हणजे जसो तो ओल्ड कॅमेरा आसा त्याच्यान जशी फिल्म आशिल्ली ती फिल्म जशी आसा तो म्हणजे रेटिना. सो लायट जो वयता तो कॉर्नियाच्या थ्रू, नंतर लेन्साच्या थ्रू पडद्यान वयता, आणि पडद्यान पडल्या उपरांत जी नर्व आसता, ऑप्टीक नर्व, तिच्या वटी तो तकलीन वयता म्हणजे ब्रेनान वयता. सो हे जे सिग्नल ट्रान्समीट जाता, म्हणजे आतां जशें आपल्या घरान इलेक्ट्रिसिटी येता आनी ते इलेक्ट्रिसिटीचें जशें कन्वर्जन जाता तशें तें कन्वर्जन जावन ब्रेनान ते हे जाल्या, प्रोसेसिंग जाल्या उपरांत आपल्याला दिसून लागता, चित्र दिसून लागता. सो ह्या सर्किटान खंयी कितेंय प्रॉब्लेम जालो तर दिसपाचो प्रॉब्लेम जाता. सो आतां जे बाकीची दुयेंस आसा ती म्हणजे हे करून मेळटा, पडद्याचो जे आसा ती प्रॉब्लेमाचे म्हणजे काही सिम्पटम्स आसता त्याच्यानुसार आपल्याला कळटा. दोतोर, ही सिम्पटम्स कशी आसता? म्हणजे म्हाका एक प्रश्न विचारपाचो आसा की म्हणजे आतां डायबिटीज जाली जाल्यार अनेक आमकां कळटा, न्हीद येता किंवा सगळे बाकीची लक्षणां आसता, पूण दोतोर दोळ्यांक जाता म्हणून कशें कळटा? म्हणजे दोळ्यांचे प्रॉब्लेम डायबिटीसाक लागून जाला, हे डायबिटीसच्या दुखण्याक म्हणजे पेशंटाक कशें कळटा? आतां मेन कितें आसा की डायबिटीजाचे डोळ्याची दुयेंस सुरवातीन पेशंटाक कळना एक्चुली. म्हणजे ती 2 टायपची आसता. एक म्हणजे डायबिटीजाक लागून दोळ्यान ब्लिडींग जाता, आणि दुसरी म्हणजे डायबिटीजाक लागून सूज येता. तर सुजेचे आपण नंतर डिस्कस करूया. तर ब्लिडिंगाचे जे जाता ते स्टार्टिंगाची जी स्टेज आसता तिच्यार पेशंटाक कितेंय त्रास नासता. म्हणजे पेशंटाक कितें दिसता की आपण डोळ्याचो नंबर काडलो म्हणजे तो कंप्लीट आसा, नंबर घालून आपलो डोळो आपल्याला पूर्ण क्लियर दिसून लागला म्हणजे आपलो डोळो बरो, तशें जाता. तर ती डायबिटीजाची काही स्टेजीस जी आसा, 3rd स्टेज 4th स्टेजा पर्यंत पेशंटाक एक्चुली सिम्पटम जायना, त्रास जायना, आणि चड त्रास जाल्या उपरांत ते पेशंट डॉक्टराक पावता. सो एक्चुली अवेरनेस ताका लागून इम्पॉर्टंट आसा की टायमार पेशंट पावलो तर ताका त्या म्हणजे प्रत्येक स्टेजाची ट्रिटमेंट वेगवेगळी आसा, जी आपण थोड्या डिटेलान नंतर डिस्कस करतलो. ओके दोतोर, अशें म्हणटात न्ही की प्रिवेंशन इज बेटर दॅन क्युअर. सो ही डायबिटीस आतां जाता, ताका आतां पर्याय ना, ती जाली समजा, कोण खाता म्हणून जाता, कोणाक टेन्शन म्हणून जाता. सो ह्या डायबिटीसाक लागून दोळ्यांक कांय जावचें न्ही, ताका कितें करप दोतोर? तर हे सगळ्यात इम्पॉर्टंट की कितें आसा की जशें झाड आसता पळय, हे झाडान जशे रूट्स आसता, ब्रांचेस आसता, लिव्ज आसता, तशी ही डायबिटीजाची ही जी डोळ्याची दुयेंस म्हणजे हे कॉम्प्लिकेशन जाला, म्हणजे हे लिव्ज ब्रांच अशें जाला. जर आपण झाडान उदक घालीत रावला आणि तर ते नवीन ब्रांचेस येतली तशें. सो मेन जर डायबिटीजाक आपण काळजी घेतला तर डोळ्याची किंवा दुसरी कॉम्प्लिकेशन्स जशी पेरिफेरल न्यूरोपॅथी किंवा डायबिटीक फूट जाता, म्हणजे पाय काळे पडता कोणाचे, किंवा हार्टान प्रॉब्लेम जाता, ब्रेनान प्रॉब्लेम जाता, तो ही सगळी कॉम्प्लिकेशन मेनली डायबिटीजाक लागून जाता. सो डायबिटीज स्टार्टिंगान कंट्रोल करप ते इम्पॉर्टंट. आणि जशें हांव सांगलां की डोळ्याची काही दुयेंस असिम्प्टोमॅटीक आसता, म्हणजे प्रॉब्लेम कळना. सो म्हणून जर रेग्युलर चेकअप केलो आणि त्या टायमार योग्य टायमार जर ट्रिटमेंट जाले तर बरीचशी व्हडली प्रॉब्लेम वाचोवन मेळटा. सो मेन डायबिटीजाचे कंट्रोलाचे नंतर कितें जाता की डायबिटीजाचे ड्युरेशन वाडला. म्हणजे आतां डायबिटीज 10 वर्ष जाली, 5 वर्ष जाली डायबिटीज आसा, तर मग ती प्रॉब्लेम जावपाची रिस्क वाडता. आणि त्याचा दुसरो इम्पॉर्टंट कितें की दोळ्यान जेव्हा दुयेंस जावन लागता ती दुयेंस दोतोर पळून सांगू शकता, पण बाकीची दुयेंस एकदम चड जाल्या उपरांत कळटा. म्हणजे जशें किडनीक प्रॉब्लेम जाता किंवा तुमच्या पांयाचे प्रॉब्लेम जाता ते चड जाल्या उपरांत कळटा. डायरेक्ट डायलिसीस लागले किंवा पाय कट करचो पडलो, फिंगर कट करचे पडले, तशा टायमार कळटा. डोळ्याची मात्र जर स्टार्टिंगान कळली तर बरी करून मेळता. ओके दोतोर, सो चॅकिंग म्हणजे आपले दोळ्यांची तपासणी आसा ती कितल्या तेंपान करची? आता ती जी प्रॉपर गायडलायन्स जी आसा आमची रेटिना सोसायटी जी आसा त्यांची जी गायडलायन्स आसा त्याच्यानुसार कितें आसा की जर आयज म्हाका डिटेक्ट जाला की डायबिटीज आसा तर आयजच म्हाका बाकीची कॉम्प्लिकेशन जातली अशें नासता, पण एटलिस्ट
त्या टायमार आपण अवेअर जाला की ना म्हाका डायबिटीजाक लागून दुसरी प्रॉब्लेम जावंक शकता. सो जर कितेंय प्रॉब्लेम नसलो तर वर्षान एक फावटी तरी दोळ्याचो चेकअप मिनिमम करून जाय. आणि समजून आपण जर चेक केले त्या टायमार जर कितें काही प्रॉब्लेम नसतलो तर दोतोर सांगतलो की वर्षान एक फावटी तरी करपाक जाय. आणि त्याचे पुढचो चेकअप जो आसा तो जसे जसे स्टेजींग वाडता. आता मेन म्हणजे डायबिटीजाचे 2 टायप, एक नॉन प्रॉलिफरेटिव्ह डायबिटीक रेटिनोपॅथी आणि दुसरो म्हणजे प्रॉलिफरेटिव्ह डायबिटीक रेटिनोपॅथी. सो जो NPDR नॉन प्रॉलिफरेटिव्ह जो प्रॉब्लेम असता त्याची फर्स्ट, सेकंड आणि थर्ड स्टेज असे असता. सो पहिल्या स्टेजान कितें जाता की डोळ्यान जे ब्लिडींग असता ते कमी असता. सो ताका लागून जर पहिली स्टेज डिटेक्ट झाला तर दोतोर सांगतलो की दर 6 म्हयन्यान चेकअप करपाक जाय. जर सेकंड स्टेजान पावला जेका मॉडरेट NPDR म्हणटा म्हणजे मॉडरेट नॉन प्रॉलिफरेटिव्ह डायबिटीक रेटिनोपॅथी, सो त्याच्यार 4 म्हयन्यान चेकअप करचो पडटा. आणि जर थर्ड स्टेज म्हणजे सिव्हियर NPDR झालो तर 3 म्हयन्यान चेकअप करचे पडटा. सो आपण जर पळयले जर कितेंय प्रॉब्लेम नसलो तर वर्षान एक फावटी, माइल्ड NPDR असलो तर 6 म्हयन्यान एक फावटी, 4 म्हयन्यान एक फावटी, 3 म्हयने म्हणजे असो जो फॉलोअप चेकअप आसा तो कमी जायत रावता. कितें जाता की रिस्क ऑफ रेटिनोपॅथी जी आसा ती वाढत चल्ला म्हणून तितके बेगीन वचचें पडटा. पण प्रॉब्लेम कितें जाता की सिव्हियर NPDR स्टेज म्हणजे थर्ड स्टेजा पर्यंत पेशंटाची नजर बरी रावू शकता. 6/6 जे आमी जेव्हा चेक करता त्याच्यावर जी लास्ट लाईन आसा ती पेशंटाक केन्ना बिना वकलेची किंवा वकलो घालून दिसता ती बरी असता. जर पेशंटान चेक केलें ना तर ताका लागतलें की तो बरो आसा अशें. सो हे चेकअप करपाक 2 ऑप्शन आसा. जो मेजर ऑप्शन म्हणजे की डोळ्यान थेंबे घालून थोडे टायम वेट करून मग डॉक्टर चेक करता, तो पडदो कितें प्रॉब्लेम आसा तें कळता. काही ठिकाणी डोळ्याचो पडद्याचो फोटो काडलो जाता. त्या फोटोवान सुद्दां केन्ना आयडिया येता की माइल्ड टायपाचो प्रॉब्लेम आसा की चड टायपाचो प्रॉब्लेम आसा. दोतोर आतां तुमी सांगलें न्ही की जेन्ना रेग्युलर तपासप हें खूब गरजेचें. मागीर तपासणी करतकच डॉक्टराक कळटा की ही NPDA स्टेज कितें आसा ती. सो त्या प्रमाणे आमी डॉक्टराक अप्रोच करून डॉक्टर आमकां मागीर फुडलो ट्रिटमेंट दिता. दोतोर खूब म्हायती तुमी आमकां दिल्या, पूण विसरच्या पयलीं 2 तरेचे तुमी सांगिल्ले न्ही दोतोर, एक ब्लिडींग आनी एक सूज येता. तर हे सुजेचे ब्लिडिंगाचे तुमी सांगलें, आतां सूजचे कितें? ओके. सो ब्लिडिंगाचे आपण पयलीं कंप्लीट करया. सो आपण थर्ड स्टेजा पर्यंत पावलो. थर्डा नंतर फोर्थ स्टेज आसता तिका प्रॉलिफरेटिव्ह डायबिटीक रेटिनोपॅथी म्हणटा. सो तेज्यार सुद्दां डोळ्यान कितें जाता की आतां जे बेसिकली डायबिटीजाचो म्हणजे कितें प्रॉब्लेम की डोळ्याचो पडदो जो आसा त्याचो ब्लड सप्लाय मातसो बंद जाता, म्हणजे इश्चेमिया म्हणटा आमी आमच्या भाशेन. सो ह्या इश्चेमियाक लागून कितें जाता की नॉर्मल ब्लड वेसल म्हणजे रक्ताची शिरो जी आसा ती मातशी ब्लॉक जाता. सो ताका लागून डोळो रिकवर करपाक एबनॉर्मल ब्लड वेसल बनवून लागता डोळ्यान, जाका आमच्या भाशेन निओवॅस्क्युलरायझेशन म्हणटा. सो ही जी एबनॉर्मल ब्लड वेसल आसा ही टायनी आसता, म्हणजे एकदम फ्रजाईल आसता, जी ते जे डोळ्याचे एनवायरमेंट आसा ते तांकां ते कोपअप जावना तर ती बस्ट जाता. सो ताका लागून ती बस्ट जाल्या उपरांत डोळ्यान ब्लिडींग जाता. म्हणजे जे हांव पयलीं जे सांगलां की पडद्याच्या फुडल्या भागान विट्रियस आसता. सो जो पर्यंत प्रॉब्लेम पडद्यार आसा तो पर्यंत ताका आपण NPDR स्टेज म्हणूंक शकता. आनी ती ब्लिडींग जावन फुटल्या उपरांत पेशंटाक कळटा की ताका एकतर कितें तरी डोळ्यान मूस आसा किंवा तांबडे दिसून लागला, असे काही प्रॉब्लेम जावंक लागले का तांकां कळटा की कितें तरी प्रॉब्लेम जालो. अशें म्हणजे डोळ्यान दिसना जालें, जर एकदमच चड जालें तर पूर्ण ब्लॅकआउट जाता किंवा स्टार्टिंगाचेर तांकां दिसता की कितें तरी अशें तांबडे दिसता आनी मग ते दोतोरा कडेन पावता. एटलिस्ट त्या स्टेजा पर्यंत जरी पावलो आनी ताका जर त्या टायमार आपण ट्रिटमेंट केली तर हेची ट्रिटमेंट म्हणजे कितें तर डोळ्यान लेझर करचें पडटा. सो ह्या लेझर केल्यान डोळो वाचून मेळटा. म्हणजे जर पण बरीच फावटी कितें जाता की ह्या स्टेजा पर्यंत म्हणजे दुर्लक्ष जाता पेशंटाचे. दोतोर म्हाका एक विचारनशें दिसलें की तुमी म्हळें न्ही लेझर ट्रिटमेंट बी करतात म्हणून. आतां नॉर्मल एनेस्थेशिया दितात दुखचें न्ही म्हणून. इवन दांत काडटना आमकां क्लीन करच्या पयलीं बी ते एनेस्थेशिया दिता. दोळ्यांच्या बाबतींत तशें जाता दोतोर? ॲक्च्युली ही जी डोळ्याचे लेझर, आता लेझर लेमॅन म्हणजे जे जनरल पब्लीक आसा तांकां डोळ्याचे लेझर म्हटलें म्हणजे ऑपरेशन लागता. कॅटरॅक्ट सर्जरी जी म्हणटा आपण ते लेझराचें ऑपरेशन अशें म्हणटा. पण हे रेटिनाचे लेझर थोडे वेगळे. हेका कितें एडमीट रावपाची गरज नासता. ही OPD प्रोसिजर, म्हणजे तुमी दोतोराक मेळ्ळ्या उपरांत दोतोर ड्रॉप घालून पळयतलो, सांगतलो की असो प्रॉब्लेम आसा. आनी हे 3 सेटिंगान करचें पडटा. आनी 3 सेटिंग म्हणजे डोळ्याचो 1/3 पार्ट,
2/3 आनी उरलेलो पार्ट असो कवर केलो जाता एक वीक किंवा जसो प्रॉब्लेम आसा त्या इंटरवलाच्या हेच्यान. आनी ते करपान कितें कितें म्हणजे फक्त ड्रॉप घालून करचें पडटा. अशें काही इंजेक्शन मारपाची मातशें कळटा पेशंटाक कितें तरी त्रास जाता. आनी दोतोर की बरो जाता ही दुखणी? जर तो ह्या स्टेजा पर्यंत पावलो, ती ब्लिडींग कमी आसा, तर लेझर टायमार केल्यार त्याचें ऑपरेशन वाचोवन मेळटा. आतां हा जालो एक प्रॉब्लेम. आपण जो दुसरो प्रॉब्लेम डिस्कस केल्लो जो म्हणजे की सूज येता ताका. दोतोर म्हाका दिसता की ह्या सुजेच्या प्रश्नाक आमी थोड्या वेळार दोतोर आमची म्हायती दिवपाची तुमची ही चालू आसा. एक्चुली हो प्रश्न आमकां विचारिल्लो दिवचलच्यान साधना धारवाडकार हांणी. त्यो आमच्यो नेमान आयकुपी. डायबिटीज आनी दोळ्यांच्यो समस्या कश्यो काय म्हणून तांणी विचारिल्ल्यो, ज्या प्रश्नांक तुमी ऑलरेडी जाप दिल्या. आनी आमी आतां दुसऱ्या भागा कडेन गेल्या. ब्लिडींग आमचें सोंपलें. सूज. तर सूज म्हणजे हेका आमच्या भाशेन मॅक्युलर इडिमा म्हणटा, म्हणजे डायबिटीक मॅक्युलर इडिमा. सो दोळ्याचो पडदो जो आसा त्याचो सेंट्रल पार्ट जो आसता ताका तुमी म्हळें न्ही की मॅक्युलर एडिमा. हो ऑलरेडी आमकां प्रश्न आयिल्लो आसा. आमी म्हणजे ते विचारतात की हो प्रश्न आमकां विचारला पुर्वा आमोणकार हाणें. ते म्हणटा की रेटिनोपॅथी आनी मॅक्युलर एडिमा एकूच काय म्हणून. सो हो शब्द हांवें तुमच्या कडल्यान आयकलो. सो साधना धारवाडकार आनी पुर्वा आमोणकार हांकां आमी जाप दिवया. बरें. सो बेसिकली मॅक्युलर इडिमा म्हणजे पडद्याचो सेंट्रल पार्ट जो आसा ताका मॅक्युला म्हणटा, ताका सूज जाता, ताका मॅक्युलर इडिमा. पूण दोतोर हें भितर जाता न्ही, आमकां कशें कळटा? सो मॅक्युलर इडिमा जो प्रॉब्लेम आसा त्याच्यार पेशंटाक कळटा की त्याची नजर देंवता. म्हणजे ताका पळोवपाचें जें आसा, कितें मॅक्युला हा इम्पॉर्टंट पार्ट दोळ्याचो. सो त्या पार्टान कितेंय जालां तरी मातसो प्रॉब्लेम जरी असलो तरी पेशंटाक दिसपाक त्रास जाता. सो आतां मॅक्युलर इडिमा आनी NPDR हे दोन्ही वांगडो असू शकता. म्हणजे मायल्ड NPDR कॅन हॅव मॅक्युलर इडिमा त्याच्या सोबत वांगडो. सो दोगांची ट्रिटमेंट मातशी वेगळी. म्हणजे मॅक्युलर इडिमाची जी ट्रिटमेंट आसा ती म्हणजे दोळ्यान इंजेक्शन करची पडटा. सो आतां इंजेक्शन म्हटलें म्हणजे नॉर्मल इंजेक्शनाक सगळीं भिता. सो दोळ्याची इंजेक्शन म्हटली म्हणजे आनी चड भिता. आनी म्हजो प्रश्न आशिल्लो की आमी एनेस्थेशिया वापरतात. एक्झॅक्टली. सो अनेस्थेशिया इंजेक्शनाकय तशी गरज ना एक्चुली. म्हणजे हे इंजेक्शन जे आसा ते दोळ्याचो जो व्हाईट पार्ट आसा बुबुळाच्या लागींचो त्या सायडीच्यान एक स्पेसिफीक डिस्टन्साच्यान रेटिना सर्जन जो आसा, जो ह्याच्यान ट्रिटमेंट म्हणजे स्पेशलिस्ट आसता, तो त्या पार्टाच्यान थंयच्यान इंजेक्शन करता. सो हेची काही म्हणजे कॉम्प्लिकेशन जावूंक शकता. जर थोडे म्हणजे इन्फेक्शन जावं शकता किंवा कॅट्रॅक्ट जावं शकता किंवा पडदो डिटॅच जावं शकता. ही कॉम्प्लिकेशन जावं शकता. पण जर व्यवस्थित केला तर तशी काही प्रॉब्लेम जायना. आणि ती प्रोसिजर ॲक्च्युली पळयलें तर नॉर्मल इंजेक्शनापेक्षा कमी दुखता. आणि ताका फक्त थेंबे घालून हे इंजेक्शन केलें जाता. म्हणजे काही अनेस्थेशियाची तशी गरज ना. आणि ती सुद्दां डे केअर प्रोसिजर. म्हणजे कितें तुका एडमीट रावपाची गरज ना किंवा थंय रावन चड हे जातलें अशें ना. सो दोनूय लेझरही आनी OPD आपलं हे जे इंजेक्शन आसा, सो दोनूय OPD प्रोसिजर अशें आसा. दोतोर आतां तुमी मॅक्युलर एडिमा म्हणजे सांगलें कितें ती भितर सूज येता, दृश्टी कमी जाता, मागीर ताका इंजेक्शन. आनी दोळ्यांच्यो समस्या ते तुमी आमकां सांगताले न्ही. येस. सो आतां समस्या म्हणजे जशें हांव सांगलां की बेसिकली जर पेशंटाची म्हणजे पेशंटाक ब्लर दिसून लागता, अशें दिसपाचे त्रास जाता. नंतर तेंचो कॉन्ट्रास्ट कमी जाता केन्ना केन्ना. म्हणजे रात्रीच्या टायमार किंवा असं डार्क जाल्यार तांकां पळोवपाचें जरा एडजस्ट होवपाक टायम जाता. किंवा दोळ्यान अशे तांबडे तांबडे डॉट्स भशेन, ब्लॅक डॉट्स अशे भशेन दिसून लागता. किंवा चड प्रॉब्लेम जर जालो तर मग नजर चडच देंवता किंवा एकदम ब्लॅकआउट जाता. ही सगळी प्रॉब्लेम जावून लागली जेव्हा पेशंट पावता तोपर्यंत ऑलरेडी ॲक्च्युली प्रॉब्लेम मातसो चड जालेलो आसता. आणि जे हांव सांगलां की ॲक्च्युली डिटेक्ट करपाचें इम्पॉर्टंट ते असिम्टोमॅटीक. म्हणजे जेव्हा त्रास जायना तेव्हा डिटेक्ट करून म्हणजे सिव्हियर NPDRच्या मातशे पुढे गेल्या उपरांत तेव्हा ट्रिटमेंट करून ही व्हडली प्रॉब्लेम वाचोवन मेळटा. सो दोतोर आमी साधना धारवाडकार आनी पुर्वा आमोणकार हांकां देव बरें करूं म्हणुया. दोतोर फुडें वचच्या पयलीं म्हाका आनी एक तुमकां प्रश्न विचारपाचो आसा की आमी आमची कात जशी क्रीम लायतात किंवा कितेंय आमी उपचार करतात, म्हणजे आतां आमी तोंड बांदून दवरतात स्कार्फ, चड करून चलयो बायलो. तशें दोळ्यांक कितें करप दोतोर? समजा वी आर ड्रायव्हिंग स्कूटर, 2 व्हिलर, मागीर ताच्या खातीर कितें वेगळें हें आसता दोतोर, ड्रॉप्स बी?
गॉगल एक सगळीच जाणां वापरतात. हां, म्हणजे ड्रॉप्स बेसिकली डोळ्याचे जनरल हेल्था खातीर. बरोबर. सो जनरल हेल्था खातीर म्हणजे पडद्याची जी दुसरी दुयेंस आसा ती केन्ना केन्ना सनलायट एक्सपोजर, UV एक्सपोजर ताका लागून सुद्दां जाता. सो ऑफकोर्स जशें तुमी म्हटलें की गॉगल्स घालपाक जाय. सो गॉगल म्हणजे घातल्यान जो UV लायट एक्सपोजर जे आसा डोळ्याचे ते मातशे देंवता. सो ताका लागून कॅट्रॅक्ट जावं शकता किंवा डोळ्याच्या पडद्याचो जो प्रॉब्लेम आसता ताका मॅक्युलर डिजनरेशन म्हणटा तो प्रॉब्लेम वाचून मेळटा. आणि तुमी जशें विचारले ड्रॉप्साचे, सो डोळ्याचो भायलो पार्ट जो आसा जो कॉन्स्टंट एक्सपोज आसता एनवायरमेंटाक ताका लागून ताका ते ड्राय आयज जावं शकता. म्हणून एक ल्युब्रिकेटींग ड्रॉप्स जे आसता सिंपल जे फार्मसीन ओवर द कावंटरय मेळटा तशी ल्युब्रिकेटींग ड्रॉप घातल्यान दोळो मातसो थंड रावूं शकता. म्हणजे हे पूण कोणें दिवप म्हणजे आतां म्हाका जाय जाल्यार हांवें डॉक्टराक विचारप म्हज्या काय कितें? आयडियली खूब लोकांक संवय आसता न्ही फार्मसीन गेली आनी वखदां हाडप, अशा प्रकारान हो प्रकार जाता? आयडियली दोतोराक मेळून ट्रिटमेंट घेतलेली चड बरी, कितें ड्राय आय जे आसा तेचे सुद्दां टायप्स आसा. सिंपल प्रॉब्लेमार हा जो ड्रॉप आसा ओवर द कावंटर घेतलो तरी चलतलो. पण पयलीं जशें हांव सांगलां की जशी नजर बरी आसा म्हणजे दोळो बरो आसा आनी नुस्ती सिंपल ड्रॉप घालता म्हणून आपलो दोळो बरो आसा हे इम्पॉर्टंट. म्हणजे थंयच सगळो प्रॉब्लेम जाता की रेग्युलर चॅकअप करप इम्पॉर्टंट. कित्याक दोळ्याची दुसरी दुयेंस जी आसा जी आमकां कळना, जी कळना, जसो दुसरो एक प्रॉब्लेम आसा ज्याच्यार आपण म्हणजे ग्लॉकोमा म्हणून प्रॉब्लेम आसा ते डोळ्याच्या प्रेशराक लागून जाता. तोही प्रॉब्लेम सुरवातीन पेशंटाक कळना. नजर बरी आसता ताका लागता की आपण बरो आसा, पण डोळ्याचें प्रेशर जर वाडत रावला तर जे हांव पयलीं सांगलां जी ऑप्टीक नर्व म्हणून आसता तिका डॅमेज जावं शकता. आणि दोळ्यांचें प्रेशर वाडलां म्हणून कशें कळटा? तो प्रॉब्लेम सुद्दां सुरवातीच्या स्टेजान पेशंटाक कळना, असिम्टोमॅटीक आसता. पण काही केन्ना केन्ना त्यांची फिल्ड ऑफ विजन जी आसा म्हणजे पळोवपाची जी शक्ती आसा किंवा जी त्यांची क्षमता आसा ती कमी जाता. मातशे तकली दुखून लागता किंवा ब्लर दिसून लागता. ही मातशी अर्ली सिम्पटम आसा. ओके. सो तुमी म्हळ्यात तशें की आपूण दोळो आपल्याक कांय जायना म्हणजे कांय जायना अशें न्हय, ताका रेग्युलर चॅकअप म्हत्वाचो. दोतोर, एक प्रश्न आशिल्लो म्हाका की तुमी सांगलें न्ही मॅक्युलर एडिमा किंवा ती सूज आमी इंजेक्शन दिता. दोतोर, पोस्ट ऑपरेटीव केअर कितें आसता? म्हणजे कितें आसा की एक इंजेक्शन हे इनवेजिव्ह प्रोसिजर जाला. म्हणजे आपण ती ट्रिटमेंट जी आसा ती भायल्यान आत करता. तो एक रिस्क आसता थोडे इन्फेक्शन होवपाची. म्हणजे जातलेंच अशें ना, एक इन्सिजन सायज खूब स्मॉल आसता, पण ती एक रिस्क आसता. म्हणून थोडो दोतोराच्या सल्ल्यान जर चड पेन जाता, रेडनेस जाता तर अर्जंट दोतोराक मेळोवंक जाय. नाहीतर म्हयन्यान एक म्हणजे त्या इंजेक्शनाचो इफेक्ट जो आसा तो म्हयनाभर चलता आणि एक म्हयन्या उपरांत परत दोतोराक मेळून जर दोतोराक जाय पडले तर परती स्कॅन रिपीट करतलो. म्हणजे जसो आपण CT स्कॅन करता तसो डोळ्याचो एक OCT म्हणून स्कॅन आसता, म्हणजे ताका ऑक्युलर कोहेरन्स टोमोग्राफी. तो स्कॅन जो आसा त्याच्यार ती सूज कितल्या लेवलान आसा, म्हणजे चड आसा, परत इंजेक्शन लागतले किंवा 1-2 इंजेक्शनान बरें जातले ते कळता. सो एक म्हयन्या त्या इंजेक्शनाचो इफेक्ट गेल्या उपरांत परत दोतोराक मेळून स्कॅन केल्या उपरांत मग परत कळटा की परत आनी ट्रिटमेंट करपाक जाय. दोतोर, हें जालें आतां टॅक्निकल, शास्त्रीय म्हणजे चॅकअप किंवा इंजेक्शन. थोड्या लोकांक संवय आसा न्ही तोंड परत स्वच्छ धुवपाचें, ते अफेक्ट जाता दोतोर? ना, त्याच्यान काही तशें जायना. म्हणजे जर आपण डोळे म्हणजे दोळ्यान केन्ना कोणाक संवय आसता की दोळ्यान उदक मारपाची वगैरे तर चलता, तशें कांय ना. पण जर इन्फेक्शन आसा तर तेव्हा दोळ्यान उदक मारून ते इन्फेक्शन थोडें पसरूं शकता. म्हणून तशें त्या टायमार अवॉयड करप. बाकी नॉर्मल केल्यान काही मेजर प्रॉब्लेम जावचो ना. धन्यवाद दोतोर, तुम्ही खूप बरी म्हायती दिता. डायबिटीक रेटिनोपॅथी ह्या विशयावेलो हो आमचो आयचो कार्यक्रम. दोतोर गिरीश वेळीस. दोतोर, म्हाका सर्जरी विशीं जाणून घेवपाक जाय. सो आपण जे पयलींचे म्हणजे स्टेजिंगानुसार पळयले तर जनरली जेव्हा प्रॉलिफरेटिव्ह डायबिटीक रेटिनोपॅथी जाता आणि पेशंटाक चड ब्लिडींग लागून तो दोतोरा कडेन पावता, सो तेव्हा कितें जाता की दोळ्यान ते विट्रियस जेल जे आसा त्याच्यार फूल ब्लिडींग भरलेलें आसा. ताका आमच्या भाशेन विट्रियस हिमरेज म्हणटा. सो ह्या विट्रियस हिमरेज जे आसा ते जर क्लियर जायना तर मग ताका ऑपरेशन लागता किंवा काही जाणांक ते ब्लिडींग जे आसा ते पडद्यान सांकळता आणि पडद्यान सांकळून नंतर पडदो जो आसा ताका ते ओडता. म्हणजे ताका आमच्या भाशेन ट्रॅक्शन म्हणटा. सो हाका लागून ट्रॅक्शनल रेटिनल डिटॅचमेंट जाता.
सो हे जाल्या उपरांत दिसपाची क्षमता म्हणजे पेशंटाची नजर जी आसा ती देंवता आनी ताका ऑपरेशन लागता. आतां पडद्याचें ऑपरेशन जें आसा तें मातशें क्रिटिकल. सो पडदो म्हणजे तो न्युरल टिश्यू न्ही, म्हणजे तेचें ऑपरेशन केल्या उपरांत सुद्दां ते जरी ऑपरेशन सक्सेसफूल जालां आनी तेचें जें ऑपरेशन करपाचें म्हणजे ते पडद्यान लेजर करचें पडटा, ते जेल सगळी ब्लिडींग सगळी क्लीन करची पडटा, दोळ्यान ऑयल घालचें पडटा. सो हेका लागून रिकवरी जी आसा तेजोय टायम चड वयता आनी रिकवरी जावन सुद्दां दिसतले कितकी हेची गॅरंटी नासता. सो तेका लागून सर्जरी जी आसा, जेव्हा पेशंटाक सर्जरी लागता तर बरीचशी गोष्ट जी आसा ती दोतोराच्या हातान नासता. म्हणजे दोतोराचें काम कितें की ऑपरेशन बरें करपाचें, पण ऑपरेशन जावन पळोवपाची पावर जी आसा ती कितकी पावतली ती खबर ना. कितें तेची जर ऑप्टीक नर्व जी आसा ती जर पेल जाल्ली आसा, तेची पावर कमी आसा किंवा पडदो जो आसा ताका इश्चिम्या जाल्लो आसा, तर तेची रिकवरी जरी ऑपरेशन सक्सेसफूल जालें तरी दिसपाची पावर थोडी कमीच रावूं शकता. आनी एक प्रॉब्लेम जो आसता जो पेशंटाक केन्ना केन्ना चड आनी लेट कळटा, म्हणजे काही पेशंट ह्या स्टेजानूय दोतोराक पावना. तो प्रॉब्लेम म्हणजे निओवॅस्क्युलर ग्लॉकोमा. म्हणजे त्याच्यान कितें जाता की पेशंटाचे डायबिटीजाक लागून जी ब्लिडींग जाता ती दोळ्याच्या फुडल्या भागान, जो हांव स्टार्टिंगान सांगलो, जो ब्रावन पार्ट आसा आयरीस, थंय त्या भागान ब्लिडींग जाता. ताका निओवॅस्क्युलरायझेशन ऑफ आयरीस म्हणटा. सो हेच्यार कितें जाता की पेशंटाचे दोळ्याचें प्रेशर वाडटा आनी ताका तो दोळो दुखता, कमी दिसता, उदक व्हांवून लागता, कसकस येता म्हणटा न्ही. सो ही सगळी प्रॉब्लेम त्या लास्ट स्टेजान जाता, जाका अनफॉर्च्युनेटली ताका ट्रिटमेंट म्हणजे ह्या स्टेजान जेव्हा निओवॅस्क्युलर ग्लॉकोमा जाता, सो ताका ते जाल्या उपरांत ताका बरें कितके करून मेळटले तें सांगपाचें खूब डिफिकल्ट जाता. म्हणून ही सगळी प्रॉब्लेम वाचून मेळटली जर आपण NPDR म्हणजे नॉन प्रॉलिफरेटिव्ह स्टेज जी आसा त्याच्यारच जर दोतोरा कडेन मेळ्ळो तर. दोतोर, तुमी सर्जरी विशीं सांगलें. एक मनान हो आयिल्लो विशय म्हणजे दोतोर, एक्चुली आमी हो कार्यक्रम तुमी आमकां संपर्क सादलो तो 14 नोव्हेंबर हो वर्ल्ड डायबिटीज डे. ह्या निमतान तुमी ही दोळ्यांची भलायके विशीं तुमी जागृताय करतात. दोतोर, नेत्रदान हो तसो पळोवंक गेल्यार एक जिवाळ्याचो असो विशय. अनेक लोक नेत्रदाना खातीर हें करतात, फॉर्म भरतात, कितें करतात. तुमी आमकां दोतोर कितें सांगूंक शकतात ह्या नेत्रदाना विशीं? दोतोर, चड करून डायबिटीज जाल्लो मनीस नेत्रदान करूंक शकता काय? ते कशें आसा की नेत्रदान जें आसा ते म्हणजे हेच्या बद्दल थोडी काही मिसकन्सेप्शन्स आसा, जी म्हणजे आय डोनेशन म्हणजे नेत्रदान केल्या उपरांत दोळ्याचे बुबूळ जे आसा तेजे जे प्रॉब्लेम आसा तेच फक्त रिकवर करून मेळटा. म्हणजे कॉर्निया जो पार्ट सांगला हांव, जो ट्रान्सपरंट पार्ट आसता तो डोनेट करून मेळटा. आणि ते म्हणजे कॉर्नियाची जी प्रॉब्लेम आसा, म्हणजे कोणाचो स्कार येयलो आसा, म्हणजे कितें ओपॅसिटी येयलो आसा, इन्फेक्शन जाल्लें आसा, तर ते चेंज केल्या उपरांत ते करून मेळटा. आतां डायबिटीजाची दुयेंस खंयच्या स्टेजाची आसा तेच्यानुसार, म्हणजे आतां समजून घे कोणाक जर एकदम निओवॅस्क्युलर ग्लॉकोमा जावन त्याचो दोळो पिड्यार जालो आसतलो आनी तो एकदम जर लास्ट स्टेजान आसतलो तर मे बी त्याचो जो कॉर्निया आसा तो हेल्दी नासतलो. डोनेट करपाक तसो काही प्रॉब्लेम मेजर येवचो ना, पण जर त्या दोळ्यान जर काही पोटेन्शियल नासतलें, सो डोनेशन जें आसा तें फक्त कॉर्नियाचें वयत जाता, बाकीच्या पार्टाचें काही डोनेशन म्हणजे आतां समजा आतां हांव डायबेटीक पेशंट आसा, हांवें नेत्रदान करपाची इच्छा आसा म्हाका, जाल्यार तें नेत्रदान जातलें काय ना हें केन्ना कळटा दोतोर? एक्चुली तेचें कितें आसा की आपण तेचो इंट्रस्ट दाखोवंक जाय. त्याची जी फॅसिलिटी आसा ती मेडिकल कॉलेजान सगळी आसा. थंय गेल्या उपरांत ते आपल्याला स्क्रीन करतले आनी आपलो इंट्रस्ट वगैरे सगळो नोंद करून दवरतले. आणि त्याच्या उपरांत जेव्हा केव्हाही आपले म्हणजे ऑफकोर्स आय डोनेशन जे आसा ते आफ्टर आवर डेथच जाऊ शकता. सो त्याच्या उपरांत मग ते कॉर्निया म्हणजे डोळो जो आसा तो रिट्राईव्ह करपाक, की दोळ्यांच्या वेगवेगळ्या भागांच्या कंडिशनाचेर ते अवलंबून आसता. ना, तशें म्हणून मेळचें ना. म्हणजे कशें आसा की नुसतो डायबिटीज आसा तर डोनेट करून मेळचें ना अशें ना, तशें ना, करून मेळटलें. ते शेवटी तो जो आपलो दोळो आसा तो डोनेट जाल्या नंतर म्हणजे तो रिट्राईव्ह केल्या नंतर ती जी टीम आसा ती त्या कॉर्नियाची हेल्थ चेकअप करतली. तो जर हेल्दी आसा, ट्रान्सप्लांट करून मेळटलो तर तो ट्रान्सप्लांट जातलो. सो दोतोर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमकां खूप सुंदर म्हायती दितात. दोतोर, 12
5:00 आमी सुरवात केल्ली, सो आतां 12:50 जायत आयल्यात. एक 10 मिनटां आमच्या हातांत आसात. एक मनांत आयिल्लो प्रश्न की दोतोर, दोळे हो आमचो मुख्य अवयव, सो ताजे आनी बाकीच्या शरिराच्या एकंदरीत जे आमचें शरीर आमचें फंक्शन करता ताज्या विशीं तुमी आमकां कितें सांगपाक सोदतात? म्हणजे कशें आसा पळय की जेव्हा हांव मेडिकल एज्युकेशन करून लागलो तेव्हा माझ्या टिचरान हेच सांगलेलें की आय इज अ विंडो ऑफ सिस्टमीक हेल्थ. म्हणजे दोळे पळून शरिरान कितें चल्लां तें केन्ना केन्ना सांगूंक शकता. सो म्हणजे अशें म्हणटात न्ही की दोळे उलयतात, दोळ्यांची भाशा ही खूब इम्पॉर्टंट. हय. सो तेच की म्हणजे दोळ्याचो पडदो जो आसा, सो आय डॉक्टर हा जो आसा तो एकूच डॉक्टर असो आसा जो ऑर्गन डायरेक्ट पळोवंक शकता. म्हणजे रेटिना पळोवन डायबिटीज, ब्लड प्रेशर ही प्रॉब्लेम चड आसा किंवा आनी दुसरी कितें काही प्रॉब्लेम आसा ते कळटा. म्हणजे अल्झायमर्स डिजीज किंवा आनी काही जे काही आसा, मॅक्युलर डिजनरेशन वगैरे. सो जर रेग्युलर चेकअप केलो तर जशें आतां डायबिटीजाचे डोळ्याचे प्रॉब्लेम जाता, ती प्रॉब्लेम जेव्हा जाता तेव्हा पेशंटाक डायबिटीजाचे दुसरी कॉम्प्लिकेशन असण्याची रिस्क वाढता. म्हणजे दुसरें कॉम्प्लिकेशन म्हणजे डायबिटीक नेफ्रोपथी, म्हणजे किडनीचे दुयेंस. सो 80% लोकांक जेव्हा डायबिटीक रेटिनोपथी असता तेव्हा ताका नेफ्रोपथी असू शकता. सो नेफ्रोपथी म्हणजे कितें प्रॉब्लेम की किडनी जे आसा ते स्वताहून सांगना न्ही. म्हणजे दोळ्याचे कशें दिसपाचें देवल्या नंतर तुमी तरी दोतोराक वयता, पण बाकीचे ऑर्गन अशें काही सांगना. जेव्हा तुमकां बाकीचे म्हणजे ब्लड टेस्ट केले, युरीन टेस्ट केले, त्याच्या उपरांत कळल्या उपरांत तुमी दोतोरा कडेन पावता. आणि एकदम चड जाल्या उपरांत डायरेक्ट डायलिसीस वगैरे लागता. सो जर बाकी रेग्युलर चेकअप केलो, डायबिटीज कंट्रोल दवरलो तर दुसरी दुयेंसय चेकअप करून कळूं शकता. ओके. सो तुमच्या उलोवपाचो एकूच सार की आमी नियमीतपणान चॅकअप करप. दोतोर, आनी अशें केन्नाच्यान करपाक लागप? कित्याक खूब लोकांक अशें जाता, म्हाका कांय जावना न्ही, हांव कित्याक चॅकअप करूं? अशा पेशंटांक तुमी कितें सांगशात? एक्झॅक्टली. सो जशें डायबिटीज जे आसा तेचे 2 टायप आसा, टायप 1 डायबिटीज आनी टायप 2 डायबिटीज. सो आयडियली डायबिटीज जाल्यान चेकअप करप इम्पॉर्टंट. म्हणजे आतां ज्या पद्दतीचे पेशंट हांव पळयता केन्ना म्हणजे आतां कितें एज रावला ना कितेंय दुयेंस जावपाक. पयलीं तरी सांगताले की 40 जातले, आतां 30च्या भुरग्याकय कितें जावं शकता, त्याच्याहून धाकट्या भुरग्याक. म्हणजे सो रेग्युलर जर शरीर म्हणजे सिस्टमीक प्रॉब्लेम जे आसा ते जर चेकअप केले आनी ताका लागून जी कॉम्प्लिकेशन जाता त्याचे जर आपल्याला अवेअरनेस असले किंवा आपण त्या दोतोराक जर विचारले तर तो तशें आपल्याला गायड करतलो की बाबा तूं जावन ह्या दोतोराक जावन मेळ किंवा तूं दोळ्याचो चेकअप करून घे. तशें चलता. म्हणजे मेडिकलान जी फॅसिलिटी अवेलेबल केल्ली आसा गव्हर्मेंटाच्या ह्याच्यान सुद्धा, सो त्यांच्या प्रोटोकॉलनुसार ते सगळी चेकअप करून घेता. बऱ्याच फावटी आपल्याला टायम मेळना किंवा आतां पेशंटांचें कितें म्हणजे तेंचेय कितें जाता की जेव्हा ही प्रॉब्लेम जाता ती जाणट्या लोकांक जाता. सो जाणट्या लोकांक चेकअप करप आनी एकाचो जो मनीस काम करता त्याचोय एक दीस वयता. सो ही सगळी कॉम्प्लिकेशन प्रॉब्लेम नंतर आनी मल्टिप्लाय जात रावता. म्हणजे ताका ट्रिटमेंट लागता, ताका आनी लीव घेवची पडटली अशें. सो हे सगळें अवॉयड करपाक पयलींच आमी केअर घेवंक जाय, चॅकअप करपाक जाय. दोतोर, तुमी एक सर्जन, सो कशें चल तुमचें म्हणजे कामकाज कशें आसा सर्जरीचें? सो बेसिकली जेन्ना एखादो पेशंट तुमच्या कडेन येता आनी मागीर ताका तुमी सर्जरी करपाक जाय अशें सांगतात, हें तुमच्या उतरांनी तुमी कशें सांगशात दोतोर? सो जर स्पेसिफिकली हांव रेटिना सर्जरी बद्दल सांगला, सो रेटिना सर्जरीन प्रॉब्लेम कितें जाता की आतां मेनली सगळो अवेअरनेस जो आसा तो कॅटरेक्टा बद्दल आसा. म्हणजे कॅटरेक्टान कितें जाता की म्हणजे पेशंटाक दिसता की दोळो हा जो ऑर्गन आसा हे एकाच गोश्टीक लागून आसा की वकलो घालप, आनी वकलो चेकअप केलो जाला, वकल्यान म्हणजे दिसना जालें तर मग कळटा की कॅटरेक्ट जालो, कॅटरेक्टाचे काडले, लेन्स घातले, जालें म्हणजे दोळो बरो जालो. पण जो पडदो आसा त्याची जी दुयेंस आसा ती एक्चुली एडवान्स जाल्या उपरांत कळटा. सो त्याचे जे ऑपरेशन्स आसा ते ऑपरेशन सर्जरी करून सुद्दां केन्ना केन्ना रिकवरी बरी जायना, नजर बरी जायना. सो ते ऑपरेशन जेव्हा आमी करपाचें चिंतता तेव्हा जितको टायम हांव पेशंट चेकअप करपाक घालता तितके ताका उलोवपाक करचें म्हणजे उलोवचें पडटा. जशें पेशंटाक सांगचें पडटा, अटेंडराक सांगचें पडटा. सो जेणे करून तांकां हे कळटलें की ऑपरेशन जे आसा ती एक स्टेप आसा, ते झाले म्हणजे सगळें जालें अशें ना. त्याच्या उपरांत जी रिकवरी आसा ती बऱ्याच गोश्टीर अवलंबून आसा.
तुम्ही व्यवस्थित ते डोळ्यान जर ऑयल घातलें आसा तर प्रोन पोजिशन मेंटेन करपाक जाय. जर डोळ्याचें प्रेशर वाडूं शकता ऑपरेशना उपरांत तर रेग्युलर फॉलोअप करपाक जाय. आणि नुसती ट्रिटमेंट जाली म्हणजे नुसतें लेजर जालें किंवा इंजेक्शन जालें म्हणजे डोळ्याचें सगळें बरें जालें अशेंय ना. त्याच्या उपरांत सुद्दां फॉलोअप करप इम्पॉर्टंट. सो तो जो टायम आसा चेअर टायम जो आमी म्हणटा आमच्या भाशेन की नॉर्मल पेशंटाक आमी 2-3 मिनटान पळोवन सांगू शकता की बाबा ठीक आहे तुका इतकें इतकें आसा अशें अशें कर अशें घाल जालें तुजो डोळो बरो जातलो. पण ह्या बाकीच्या प्रॉब्लेमान तांकां ते एक 15-20 मिनीट तरी तांकां पूर्ण एक्सप्लेन करचें पडटा. तितकें जाल्या उपरांत सुद्दां ऑपरेशन जाल्या उपरांत ऑपरेशन कशें जालां आतां कितें करप रिकवरी कितकी जातली हें सगळें दुसऱ्या दिशीय सांगचें पडटा. 1 म्हयनो 2 म्हयनो केन्ना केन्ना 6 म्हयनेय लागता रिकवरी जावपाक. सो इट्स अ लाँग प्रोसेस. सो ही लाँग प्रोसेस जी आसा ताका पेशंटाचे म्हणजे अटेंडर जे आसा तांकांय परत परत दोतोराक विजीट करचें पडटा. थोडक्यान सांगपाचें म्हणजे दोतोर जितली तुमची भुमिका म्हत्वाची तितली पेशंटाची भुमिका आणि ताच्या वांगडा रावपी लोकांची अटेंडंटांची भुमिका म्हत्वाची. दोतोर म्हाज्या कडेन 6 मिनटां आसात. तुमच्या छंदा विशीं जाणून घेवपाची एक इच्छा आशिल्ली. म्हणजे इतले दोळो ताचे मागीर ताका पेशन्स लागता न्ही हें सगळें करपाक. हें सगळें तुमी कशें मॅनेज करतात? तुमचे छंद कितें? म्हणजे मेन हॉबीज जे आसा ते म्हणजे एक तर म्युजीक म्हणजे म्युजीक आयकप नंतर रिडींग जेव्हा टायम मेळटलो तेव्हा जर लाईव्ह क्रिकेट मॅच पळोवंक शकलो तर ते असे हे मेन म्हणजे जे पयलींचे जे सगळे आशिल्ले. आतां जे आसा जे टायम तितको चड ना कितें बाकी जे काही सोशल लाईफ आसा पर्सनल लाईफ आसा त्याच्यावर सगळे जितके बॅलन्स करूंक मेळटा प्रोफेशनल लाईफ सगळी बॅलन्स करप. सो आतां जशें ते म्हणटा वर्क इज लाईफ अशें म्हणटा. सो थोडे तशें करचें पडटा केन्ना केन्ना जितको ड्युटीचे म्हणजे जेव्हा पेशंट पळयता वगैरे वगैरे ते एक पॅशन सारकें जाल्लें आसा. दोतोर आणि हांव तुमकां न्ही मना पासून धन्यवाद म्हणटा. आकाशवाणी परिवार आमचे लिसनर्स सगळ्यांच्या वतीन तुमकां धन्यवाद म्हणटा की वर्ल्ड डायबिटीज डेक लागून तुमी अवेरनेस करपा खातीर दोळ्यांच्या दुखण्यां विशीं अवेरनेस करपा खातीर तुमी मुद्दम आमच्या कडेन संपर्क साधलो आनी आमच्या आयकुप्यांक म्हायती दिली. दोतोर वता वता तुमचो संदेश आमच्या आयकुपी भयणीक चड करून दोतोर अशें म्हणटात न्ही एक बायल शिकली जाल्यार ती 2 घरां शिकयता 2 घरांक ती उजवाड दिता. सो बायलां खातीर तुमी कितें सांगशात? मराठीन एक हे आसा मुलगी शिकली प्रगती जाली. ओके. सो त्याचो अर्थ कितें की जी म्हणजे घरान जी बायली आसा त्यांचो रोल खूप इम्पॉर्टंट एक्चुअली. म्हणजे आतां नॉट टू डिस्करेज जे वर्किंग फिमेल्स आसा पण जे हाऊसवाईफ आसा किंवा जे आसा त्यांचं भुरगीं वगैरे किंवा अडल्ट घरातले जे आसा सिनियर सिटीजन्स जे आसा त्यांच्या सोबत कॉन्टॅक्ट चड आसता आणि त्यांची वखदां घालपाची किंवा तांकां कितें दुयेंस जालें तर बाकी जे काय आसा ते त्यांचो रोल चड इम्पॉर्टंट. सो ताका लागून जर त्यांनी त्यांची स्वताची काळजी घेवपाक जाय ते इम्पॉर्टंट. म्हणजे जशें हाऊसवाईफाचें काम घरानय जे आसता ते खूप आसता त्यातल्या त्यात जर आनी ते वर्किंग वुमन आसा तर स्ट्रेस वर्क लाईफ बॅलन्स वाडटा. सो तिका तिची काळजी घेवपाक जाय. ह्या स्ट्रेसाक लागून डायबिटीज जावं शकता प्रेशर जावं शकता रेग्युलर चेकअप करपाक जाय तेय इम्पॉर्टंट. आणि जर भुरग्यान सुरवाती पासून अवेअर केला की प्रॉब्लेम होवपाचो ना म्हणजे डिजीज जावपाचो ना ते इम्पॉर्टंट जाल्या उपरांत त्याची कॉम्प्लिकेशनय जाता. सो ते अवेअरनेस इम्पॉर्टंट. सो दोतोर तुमी अशें म्हणटात की बायलांनी घराक आणि घराची काळजी घेतना स्वताची काळजी घेवप. म्हाका दिसता की आमच्या आयकुपी भयणीक हो तुमचो संदेश खूप आवडटलो. कारण दोतोर अशें म्हणटात न्ही की बायल मनीस सदांच काम करीत रावता म्हाका कितें जाता किंवा म्हाका कितें जालां असो तांचो समज आसता. सो त्या सगळ्या बायलांक तुमी धीराची उतरां दिल्या. दोतोर वता वता तुमी आमकां 1-2 मिनटां म्हज्या कडेन आसात. खास करून दोळ्यांच्या बाबतींत तुमी कितें संदेश दिशात? आता आपले प्रायम मिनिस्टर जे आसा ज्यांनी सांगला आसा की 2047 पर्यंत विकसित भारत करूया. तर आपण जर चिंतला की आपल्याला जी दुयेंस आसा ती आपण बरी दवरपाची टायमार वखदां घेवपाची किंवा दोतोराक मेळपाचें. सो आपणय त्या बाबतीन बरीचशी गजाल करून व्हडली प्रॉब्लेम वाचोवंक शकता. सो सर्जरी जी आसा ती प्रिव्हेंट करून जाय एक्चुअली. सो हांगा येवपाचो उद्देश तोच आशिल्लो की अवेअरनेस आसूंक जाय. लेट पावल्या उपरांत कांय करून मेळना. सो जर टायमार पावलो जर ट्रिटमेंट जाय झाली टायमार ट्रिटमेंट केली तर बरें रावतलें आणि व्हडली प्रॉब्लेम जाल्या उपरांत ती बरी करून मेळना.
सो दोतोर, स्वताची काळजी घेवप, टायमार नियमीतपणान चॅकअप करप हो तुमचो आमच्या आयकुप्यां खातीर संदेश. दोतोर, परतून एकदां तुमकां धन्यवाद म्हणटा. आयकप्यानो, ही आशिल्ली लायव्ह फोन इन अस्तुरी कार्यावळ. अनेक प्रश्न आमकां आयिल्ले, त्या भायर दोतोरान आपली स्वताची अशी म्हायती दिल्या. दोतोर, तुमकां धन्यवाद म्हणटा. डायबिटीक रेटिनोपॅथी ह्या विशयाचेर, अर्थात डायबिटीसाक लागून दोळ्यांत जावपी गुंतागुंत ह्या विशयाचेर मुखेल सोयरे डॉ. गिरीश वेळीस हांणी आमकां म्हायती दिल्ली. तुमच्या सांगातान आशिल्लें हांव चारुशिला. वेळ जाला निरोप घेवपाचो. नमस्कार. दोतोर, परतून एकदां तुमकां धन्यवाद. थँक्यू.